नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉब टू लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून लगेच नवीन अपडेट मिळवा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपल्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गतची नवीन भरती निघाली आहे. त्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे ही नवीन जाहिरात समजून घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास सांगू इच्छितो, जर आपण एक्झाम स्टडी ग्रुप हा टेलिग्राम चॅनलचा सबस्क्राईब केला नसेल तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावर जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता, जेणेकरून शासनाच्या विविध भरती संदर्भात नवीन नवीन अपडेट आपल्याला या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात आता आपण सविस्तरपणे समजून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 11/11/2021 रोजी विद्यार्थी मित्रांनो ही नवीन जाहिरात निघाली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये विषय अशा प्रकारे आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णामध्ये DNB टीचर ग्रेड 1 व ग्रेड 2 ची रिक्त पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यासंदर्भात विद्यार्थी मित्रांनो ही नवीन जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत विद्यार्थी मित्रांनो जारी करण्यात आली आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सविस्तरपणे ही जाहिरात आपण समजून घेऊया. तर चला सुरू करूया. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 आणि 2 नुसार महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयामध्ये खालील तक्त्यामध्ये नमूद केलेली DNB टीचर ग्रेड 1 आणि DNB टीचर ग्रेड 2 ची विविध विषयातील एकूण 25 रिक्त पदे भरण्यासाठी स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करून अर्हता प्राप्त उमेदवारांकडून दिनांक 13/10/2021 ते दिनांक 29/10/2021 पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. परंतु सदरची जाहिरातीस योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही व पुरेशा प्रमाणात अर्हता प्राप्त उमेदवारांमार्फत अर्ज प्राप्त झाले नाहीत. या वास्तव सदर रिक्त पदांकरिता अर्हता प्राप्त उमेदवारांतर्फे अर्ज स्वीकारण्याचा दिनांक 11/11/2021 पासून दिनांक 22/11/2021 पर्यंत वाढविण्यात येत आहे. सदर पदांकरिता उमेदवारांकरिता अर्ज लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय महाविद्यालय इमारत तळमजला रोग विभाग खोली क्रमांक 15 येथे दिनांक 11/11/2021 पासून दिनांक 22/11/2021 पर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता या वेळेत विद्यार्थी मित्रांनो ₹300 अधिक GST 15 असे एकूण ₹315 रोख स्वरूपात भरणा केल्यानंतर उपलब्ध राहतील. दिनांक 11/11/2021 पासून दिनांक 22/11/2021 पर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत संपूर्ण भरलेले अर्ज लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय महाविद्यालय इमारत तळमजला आवक जावक विभागात स्वीकारण्यात येतील. अर्जासोबत अर्ज खरेदी केल्याबाबत ₹315 ची छायांकित पावती जोडणे अनिवार्य असणार आहेत. मुलाखतीची वेळ, दिनांक व ठिकाण अर्हता प्राप्त उमेदवारांना त्यांच्या ईमेलवर यथावकाश कळविण्यात येईल. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा मेल ID व मोबाईल क्रमांक स्पष्टपणे नमूद करावा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पदासंदर्भात संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजून घेऊया. तर कोणते पद आहे आणि विद्यार्थी मित्रांनो कुठे कुठे रिक्त जागा आहेत ते तर आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया. तर चला सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं पद आहे जनरल मेडिसिन DNB टीचर ग्रेड 1. तर विद्यार्थी मित्रांनो KB भाभा रुग्णालय कुर्ला येथे विद्यार्थी मित्रांनो एक रिक्त जागा शिल्लक आहे. आणि नंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवली, तर इथे 2 रिक्त जागा आहे. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पंडित मदन मोहन मालदीव शताब्दी रुग्णालय गोवंडी इथे एक रिक्त जागा आहे. आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जनरल मेडिसिन DNB टीचर ग्रेड 1 साठी एकूण 4 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. दुसरं पद आहे विद्यार्थी मित्रांनो जनरल मेडिसिन DNB टीचर ग्रेड 2. तर विद्यार्थी मित्रांनो KB भाभा रुग्णालय वांद्रे पश्चिम येथे एक रिक्त जागा भरली जाणार आहे. नंतर आहे KB भाभा रुग्णालय कुर्ला येथे एक रिक्त जागा भरली जाणार आहे. नंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कंदिवली, तर इथे 2 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. नंतर आहे पंडित मदन मोहन मालदीव शताब्दी रुग्णालय गोवंडी इथे एक रिक्त जागा भरली जाणार आहे. त्यानंतर आहे राजावाडी रुग्णालय घाटकोपर, तर इथे 2 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जनरल मेडिसिन DNB टीचर ग्रेड 2 साठी एकूण 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तिसरं पद आहे विद्यार्थी मित्रांनो DNB टीचर ग्रेड 1. तर विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कंदिवली येथे 2 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. त्यानंतर आहे पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय गोवंडी इथे विद्यार्थी मित्रांनो एक रिक्त जागा भरली जाणार आहे. त्यानंतर आहे राजवाडी रुग्णालय घाटकोपर, तर इथे एक रिक्त जागा भरल्या जाणार असून विद्यार्थी मित्रांनो DNB टीचर ग्रेड 1 साठी एकूण 4 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो अनेस्थीसिया DNB टीचर ग्रेड 2. तर या पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कंदिवली येथे 2 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
त्यानंतर आहे राजवाडी रुग्णालय घाटकोपर. तर येथे विद्यार्थी मित्रांनो 2 रिक्त जागा भरल्या जाणार असून अशा एकूण 4 रिक्त जागा अनेस्थीसिया DNB टीचर ग्रेड 2 साठी भरली जाणार आहेत. त्यानंतर आहे रेडिओलॉजी DNB टीचर ग्रेड 1. तर या पदासाठी पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय गोवंडी येथे एक रिक्त जागा भरल्या जाणार असून अशा प्रकारे रेडिओलॉजी DNB टीचर ग्रेड 1 साठी एक रिक्त जागा भरली जाणार आहे. नंतरचं पद आहे विद्यार्थी मित्रांनो रेडिओलॉजी DNB टीचर ग्रेड 2. तर या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कंदिवली येथे एक रिक्त जागा भरली जाणार आहे. नंतर आहे पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय गोवंडी येथे एक रिक्त जागा भरली जाणार आहे. त्यानंतर आहे राजवाडी रुग्णालय घाटकोपर येथे एक रिक्त जागा भरली जाणार असून रेडिओलॉजी DNB टीचर ग्रेड 2 पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो एकूण 3 रिक्त पदे भरली जाणार आहेत. नंतर आहे OBGY DNB टीचर ग्रेड 1 या पदांसाठी KB भाभा रुग्णालय वांद्रे पश्चिम येथे एक रिक्त जागा भरली जाणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो OBGY DNB टीचर ग्रेड 1 या पदासाठी फक्त एक रिक्त जागा भरली जाणार आहे. आणि शेवटला पद आहे सर्जन DNB टीचर ग्रेड 2. तर या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कंदिवली येथे एक रिक्त जागा भरली जाणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सर्जन DNB टीचर ग्रेड 2 साठी एक रिक्त जागा भरली जाणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत विद्यार्थी मित्रांनो विविध पदांसाठी ही नवीन जाहिरात निघालेली आहे. त्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे ही जाहिरात समजून घेतली आहे. जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.